हिंदू हृदय सम्राट तीर्थाटन योजना के अंतर्गत विदर्भ से पहली बार एसटी महामंडल की लाल परी अयोध्या दर्शन के लिए यात्रियों के साथ रवाना हो गई है। वर्धा जिले के हिंगनघाट एसटी डिपो से इस विशेष बस का शुभारंभ किया गया, जिसमें 40 श्रद्धालु हिंगनघाट से रामलला के दर्शन के लिए रवाना हुए। इस यात्रा का नियोजन हिंगनघाट डिपो के प्रबंधक गौतम जी शेंडे के मार्गदर्शन में किया गया। विशेष परमिट के साथ 7 दिनों के इस धार्मिक प्रवास की योजना बनाई गई, जिसमें हिंगनघाट और आसपास के अलीपुर क्षेत्र के श्रद्धालुओं ने उत्साहपूर्वक भाग लिया। सरकार की इस योजना से कम खर्च में धार्मिक पर्यटन का अवसर उपलब्ध हुआ है। इस यात्रा के दौरान श्रद्धालुओं को प्रमुख तीर्थ स्थलों जैसे मैहर, चित्रकूट, प्रयागराज और काशी के दर्शन भी कराए जाएंगे। साथ ही वापसी यात्रा में नागपुर के पास कोराड़ी और स्वामीनारायण मंदिर में भी दर्शन की व्यवस्था की गई है। इससे यह यात्रा और अधिक समृद्ध और आध्यात्मिक बनेगी। इस बस के चालक बाड़ू वसंत क्षीरसागर और मच्छिंद्र पिचड़ पूरे सफर की जिम्मेदारी निभाएंगे। यात्रा की शुरुआत में श्रद्धालुओं का पुष्पगुच्छ देकर स्वागत किया गया। महाराष्ट्र सरकार की यह योजना श्रद्धालुओं के लिए बेहद लाभदायक साबित हो रही है और भविष्य में ऐसे और यात्राओं की उम्मीद बताई जा रही है। गौतम शेंडे, आगार व्यवस्थापक, हिंगणघाट आगार। आज आमच्या आगारातून अयोध्येकरिता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संघ तीर्थाटन या पॅकेज टूर अंतर्गत आम्ही अयोध्येकरिता 7 दिवसाचा पॅकेज टूर आयोजित केलेला आहे। हिंगणघाट तालुक्यातील अलीपूर, शिरपूर आणि पुण्यावरून भरपूरशे मंडळी या शिरपूर इथून या पॅकेज टूरमध्ये जात आहे, या सहलीमध्ये जात आहे। याच्यामध्ये मैहर, त्याच्यानंतर चित्रकूट, प्रयागराज, काशी, अयोध्या, त्या परतीला रामटेक, कोराडी, स्वामीनारायण मंदिर, नागपूर असं सर्व मिळणारे स्थळाला ते भेटी देणार आहेत। त्याच्यानंतर परत अलीपूरला येतील। सोबतच या योजनेमध्ये हे आंतरराज्य सहल असल्यामुळे याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना, अमृत ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना फक्त महाराष्ट्र राज्यापुरतीच सवलत असते, ती आंतरराज्यात नसते। त्याच्यामुळे त्यांना ती सवलत नाही आहे। पण महाराष्ट्र राज्यात जर आयोजित करायच्या सहली असेल तर त्यांना महिलांना 50%, 65 ते 75 वर्ष वयाच्या पुरुषांना, महिलांना 50% आणि 75 वर्ष वयाच्या वरील अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100% सवलत यामध्ये आहे। 12 वर्षाखालील मुलांना, 5 ते 12 वर्षाखालील ना 50% सवलत या योजनेमध्ये आहे। सर्व सवलती या योजनेत लागू आहे। लाल बस ही लाल परी आहे। लाल परीमध्ये चार्जिंग पॉईंट आहे, पुशबॅक सीट आहे, कम्फर्टेबल आरामदायी सीट आहे आणि किफायतशीर भाडं आहे। आम्ही जेवढं लागत आहे तेवढं त्याचं घेतलं। जवळपास 5,000 रुपये भाडं आहे आणि आलेला जो इतर परमिट आणि ज्याचा मुंडी टॅक्स वगैरे, प्रवेश खर्च वगैरे असतो तो त्याचा अतिरिक्त लागणार आहे। तसंच पथकर नाका आणि बाकी डिझेलचा खर्च हे एसटी महामंडळ करणार आहे। आणि या योजनेच्या माध्यमातून विदर्भातून ही आपली पहिली गाडी या हिंगणघाट आगारामार्फत सोडण्यात येत आहे। ही हिंगणघाट वासियांसाठी आणि हिंगणघाट आगारासाठी अभिमानाची बाब आहे आणि मी आपल्या सर्वांचे या इथं स्वागत करतो, आभार मानतो आणि अशी विनंती करतो। जय हिंद, जय। इथून पुण्यावरून आपल्या अलीपूरवरून आम्ही बसलो आहोत। मी पुण्याला राहतो। अचानक इकडे आलो आणि आम्हाला कळलं की आम्ही मग ते इथून बुक केलं आहे पुण्या आपल्या अलीपूरवरून। बस 40-41 असेल, पूर्ण गाडीत भरली आहे ते 40 असेल। मैहर आहे, अयोध्या आहे, अजून काशी आहे आणि प्रयागराज आहे आणि अजून चित्रकूट आहे। पर्यटनमध्ये जे काही मिळतील कोणते तीर्थस्थळ तर तिथं वगैरे थांबता येईल। किती दिवसाचा प्रवास आहे काका? हा 7 दिवसाचा प्रवास आहे। काय अतिरिक्त सुविधा महामंडळाकडून? नाही, असं काही नाही आहे, कारण खाणं घेणं आमचंच आहे। सगळा खर्च, बाकी प्रवास एस टी महामंडळाचा। खर्च करावा लागेल आम्हाला। आम्ही जर ते जेवणाचा वगैरे खर्च जर सोडला तर माहिती नाही नक्की किती लागले, तर ते 5,000-5,500 रुपये लागले असतील। नाही, असं काही अजून कळलं नाही काय किती आहे। माझं नाव सुवर्णा शंकरराव पेटकर आहे। मी शिरूड या गावामध्ये राहत आहे आणि इथून आमच्या गावामधून अलीपूर बालू क्षीरसागर त्यांनी गाडी काढली आहे महामंडळाची की चलता का ताई म्हणत आहे की अयोध्याला, तर ठीक आहे म्हटलं आम्ही येतो। म्हटलं आम्ही सर्व प्रवासी तयार केले आहे की सर्वजण जायचं बा, असं
एकमत केलं आहे आम्ही 40 जणांनी आणि जायचं बा असं ठरवलं आहे. पण हा प्रवास राहणार आहे 7 दिवसाचा. आम्हाला सांगितले आहे प्रयागराज आणि अयोध्या, चित्रकूट, प्रेम मंदिर, काशी, येता वेळेस परत येताना कोराडी आहे, नागपूर आहे, म्हणजे येता वेळेस आणि रामटेक आहे आणि तिकडे अजून कोणतं पडेल तर ते करू आम्ही. तिकिटाचा खर्च आला आहे 7,500 रुपये. त्यांना पण गाडीचा खर्च काढावा लागेल, त्यांना खाना खर्च काढावा लागेल अशी विनंती आहे. हिंगनघाट से योगेश लखोटे की खबर.